भारीच केलंय. तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट. टँगो मारलं. टँगो काय रे? टँगो ऑरेंज. ए टँगो नाही, टँग आहे ना रे. महागणपती अँड बॅक टू मोरगाव. बॉईज प्लेड वेल. कुठे गेले बॉईज? वेर आर बॉईज? सुप्रभात आणि नमस्कार मंडळी. माझं नाव आहे ऋषिकेश आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या अजून एका व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये मला थोडंफार व्हॉइस ओव्हर द्यायला लागणार आहे, कारण की माझ्या माईकनी दगा दिलेला सकाळी निघताना. एकतर मी माईक नसेल नीट लावला, नाही तर काहीतरी गंडलं असेल. बट एनिवे थोडंफार मला व्हॉइस ओव्हर द्यायला लागणार आहे या ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग आपला अष्टविनायक राईडच्या दुसऱ्या दिवशीचा आहे. तारीख आहे 17 फेब्रुवारी 2025 आणि प्लॅन होता 8 वाजता निघायचा, जो सक्सेसफुली झाला आहे. आणि थोडा लेटच निघायचं ठरवलं, कारण की आदल्या दिवशी आम्ही खूप थकलेलो. म्हणजे जवळजवळ आम्ही 4.5-5 तास लाईनीत होतो आदल्या दिवशी. त्यामुळे खूप बॉडीत थकवा होता, म्हणून थोडंसं आम्ही लेट निघायचं ठरवलेलं. आणि पोचलो पण लेटच होता म्हणा. आम्हाला म्हणजे 12-12:30 वाजले जेवायला. सो थोडंसं जास्त रेस्ट घेऊन आम्ही निघालो. आता प्लॅन आहे पहिल्या गणपतीला जायचा, जो आहे थेऊरचा चिंतामणी. तिथून आपण जाणार आहे लेण्याद्रीला, तिथून ओझर, रांजणगाव आणि मोरगावला आपली यात्रा कंप्लीट होणार आहे. रूट तसाच आहे आपला. इकडनं नगर रोडने आम्ही सरळ केसनंदवरनं फाटा आहे थेऊरसाठी. सो तिथून आपण कंटिन्यू करू आपला मोठो व्लॉग. टोस्ट खाओ चाय पी लो. टोस्ट खाओ चाय पी लो. चाय चाय चाय. पोचलो आम्ही केसनंदच्या आसपास. राहिलंय 9 किलोमीटर. थेऊरचा चिंतामणी गणपती. तर जसं मी पहिल्या ब्लॉगमध्ये बोललो की प्रत्येक अष्टविनायक गणपती मागे एक कथा आहे, आपण जे लहानपणापासून ऐकत आलोय. तशीच एक कथा मी सुद्धा एक ऐकलेली चिंतामणी गणपतीबद्दल, की एक कपिला ऋषी म्हणून होते खूप आधी. तर त्यांचा एक हिरा एका भामट्याकडे होता. आता तो कसा तो त्या भामट्याकडे गेला हे मी क्लिअरली नाही मला आठवते, किंवा मी वाचले नसेल, मे बी, शुअर नाही मी. तर त्या हिऱ्याचं म्हणजे त्यांना परत पाहिजे होतं कपिला ऋषींना. तर ते परत घेण्यासाठी गणपती बाप्पांनी मदत केलेली. तर त्यांच्या म्हणजे गणपती बाप्पांनी ती मदत केल्यामुळे ऋषींनी तो हिरा जो आहे तो गणपतीच्या असा मानेत ठेवलेला, ते मानेला लावलेला असा हिरा, अशी काहीतरी कथा त्याची. तर यावरूनच गणपतीचं नाव या चिंतामणी पडलंय. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे याच्याच रिलेटेड, की हे सगळं जे थेऊर एरिया आहे त्याच्या एका कदम नावाच्या झाडाखाली ही सगळी घटना घडलेली. तर त्यामुळे थेऊरला आधी कदम नगरी म्हणायचे. आणि पेशव्यांच्या वेळेस म्हणजे एक पेशवे होते, त्यांचा कुठला तरी वाडा होता, तर त्यांचा पण काहीतरी याच्याशी संबंध आहे. म्हणजे त्यांनी असं म्हणतात की त्यांचे म्हणजे जेव्हा त्याचे शेवटचे दिवस होते ते काहीतरी या मंदिराच्या भोवतीच असे काहीतरी घालवलेले, असं काहीतरी स्टोरी. आणि त्यामुळे त्यांचा तो वाडा आहे ना असं डिस्प्ले काइंड ऑफ केलं आहे की आपण जाऊन बघू शकतो वाडा. म्हणजे जसं म्युझियम काइंड ऑफ थोडंसं केलं आहे त्याला. थेऊरला पोहोचलो आहे आम्ही. 100 मीटर आहे. 9:30 वाजले पोचायला. एक्सपेक्टेशन जे आम्ही 2 तास लेट आहे. 2 तास. गर्दी दिसत नाही काल सारखी तर वाट एक्सपेक्टेड नाही, बट अगेन इट इज अनप्रेडिक्टेबल. कालचं जर सीन झालं. हे लेफ्ट आहे शारदल, या गल्लीत नाही, पुढे जाऊन परत लेफ्ट आहे. नाही तर कुठे तर इथंच लेफ्ट आहे, लक्षात नाही ते. हाच लेफ्ट आहे पुढचा जो. आयला इथं मन दिसतोय का? हो, कुठे दिसतोय बोर्ड तुला शार्दूल? मला काय दिसत आहे. चला व्हिडिओ चालू ठेवला आम्ही. कुठे बोर्ड दिसतो? अच्छा, ओके ओके. मला दिसतच नव्हतं, माझी मुंडीच नव्हती वळत एवढ्या वेळ. गाडीसोबतच काढू ना चांगला फोटो.
हो हो, 1 मिनिट. आणि आम्ही थेऊरला पोहोचलोय. हा बोल ना. हा ते दोघं दिसत नाही, थांब. हॅलो हॅलो शार्दूल आहे ना, गाड्या सगळ्या बसतील ना आरामात. थोडीशी खेटून लावतो. चिंतामणीचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय. अरे ऐशी कौन गाड़ी लगाता है. चलो इथून लेफ्ट दिसतंय मला, लेफ्टच घेतो मी. आले ना, चला चला. हो असणारच. राईट राईट, आलं तसंच. निघालोय आम्ही थेऊर मधून. नेक्स्ट स्टॉप आहे लेण्याद्री. लेण्याद्री आहे इथून 108. लेण्याद्रीचा गणपती म्हणजे गिरिजात्मक गणपती. आता आम्ही त्या गणपतीला चाललोय. काय विषय बाबा, थांबा रे थांबा. आमच्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने तर आम्ही पूर्ण ऑफ आहे आज. प्रयत्न करू जेवढं कव्हर करता येईल तेवढं आम्ही करूच आज. एवढं तर आहे की मोरगावचं दर्शन आम्ही घेऊनच घरी जाणार, हे तर शुअर आहे एकदम. आणि मिळूनच जाईल, कारण की जरी आम्ही एक टेंटेटिव्ह टाइमलाईन पकडून झालं की आम्ही 1 वाजता लेण्याद्रीला पोहोचू, 1 ते 2 मध्ये दर्शन होईल. त्यानंतर ओझरचं जरी आम्ही करून 3 वाजले, 3-3:30. आणि रांजणगावला तरी 2 तास गेले तिथून म्हणजे पोहोचून आणि दर्शन घ्यायला. तरी आय गेस एक 8 वाजेपर्यंत तरी मोरगावला आम्ही पोहोचतो. टार्गेट तेच आहे की 8 पर्यंत मोरगावला पोहोचायचं आहे. लेट्स होप तसंच होईल. जॉन दादानी गाडी स्वॅप केली आहे. जॉन दादा गेले CBR वर, आपण घेतले RR थोडा वेळ. बघितलं हो, खणखणी असतात. हां ते ना स्वॅप आहे, उलट आहे ते. आता आम्ही नगर रोडला आहे. आता 12 किलोमीटर तरी मॅप प्रमाणे हाच रस्ता आहे आम्हाला. RR म्हणजे CBR वर ना, जेव्हा RR ला स्विच करतो तेव्हा असं वाटतं मी GS वर बसलो डायरेक्ट. सगळं म्हणजे सस्पेन्शन एवढं भारी आहे तिथे कम्पॅरेटिव्हली. हो हा, घे 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 घे, घुस घुस घुस. कुठेही घुस, मला काही प्रॉब्लेम नाही. सूरज पंपावर थांबलोय. हा घेऊन घेतो, तुझी पण टाकून. भरूनच टाका ना.
कुठे गेल तर थांबता ती येते फक्त ताई येते ती. चल गे. तर आपण कुठल्या तरी इंटरनल रोड्स मध्ये आता मंचरच्या आसपास आहे. मंचर मी बघितलेलं लास्ट की 22 किलोमीटर्स आहे इथून. तसं आता आपण लेण्याद्रीला चाललोय म्हणजे गिरिजात्मजाला. असं म्हटलं जातं की पार्वती मातेने गणेशासाठी इथंच तपश्चर्या केलेली 12 वर्ष. लेण्याद्रीला ॲक्च्युली 18 लेण्या आहेत आणि त्यातल्या 8व्या लेणीमध्ये गणपतीचं मंदिर असं कोरलेलं आहे. असं पण ऐकलंय की त्या 8वी जी लेणी आहे जिथं गणपतीचं मंदिर आहे तिथं लाईट्सच नाही आहे. नॅचरल सनलाईटनीच बरोबर प्रकाश पडतो तिथं. हां आज मी चेक करेन. मी कधी ऑब्झर्व नाही केलं. अजून होपफुली आम्ही 1 तासात पोचू. 11:50 झाले. 1 वाजेपर्यंत पोचू मला असं वाटतंय. 309 पायऱ्या आहेत त्या मंदिरात जायला म्हणजे लेण्यांवरती. अशा आहेत काय म्हणतात त्याला, कधी स्टीप आहे कधी साध्या आहेत अशाच आहे पायऱ्या. आम्ही आता माझी टाईमलाईन बघितली गुगल मॅपची तर मला असं दिसलं की आम्ही 1 तासात दर्शन करून आलेलो. सो खूप काय टाईम नाही जाणार. फक्त गरमीमुळे जी काय वाट लागेल ती लागेल. आणि एंड्युरन्स आमचा तर 0 झालाय. पहिल्यासारखा राहिला नाही की इझिली काय करू शकतो. गाडी चेंज केल्यापासून एवढा प्रॉब्लेम होतोय मला. त्या गाडीला टॉर्क इतका आहे आणि याला लो एंड बिलकुलच नाही. लयच प्रॉब्लेम होत आहे. हाच रोड आपला उजरला आहे आणि त्याच रोडने आपल्याला लेण्याद्रीसाठी फाटा आहे. आपण असेल एक 15-20 किलोमीटर राहिलं असेल मॅक्स टू मॅक्स. बराच डिस्टन्स आम्ही कव्हर केला आहे. त्या आहेत तिथं लेण्या इथून दिसतात आहे क्लिअर. 8वी लेणीत आहे लेण्याद्रीचा गिरिजात्मज गणपती. पुढे घेऊ का? ठीक आहे. गँग इज हिअर. ए गँग यार कुठे गेली गँग? गँग 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 गँग. अरे एक कार्यकर्ता कुठे? व्ह्यू काय असं आहे. माकडं बघा रे माकडं बघा. एक चॅलेंज आम्ही पूर्ण केला वरती यायचा. आता दुसरा आहे की खाली जायचं आहे. एक आपला CBRच चालवत आहे. मजा येते ना. रिटायरमेंट कशात ना? रायडिंग मधून. वा गोव्यात कसली तरी रिटायरमेंट घेतलेली तू. त्या ज्या वरती आहेत त्या लेण्यांना आम्ही जाऊन आलो. तिथून आहेत त्या पायऱ्या.
आणि तिथं ते मंदिर आहे. आता ते मी झूम करून टाकून देईल. आता 2:30 वाजलेत, आम्ही उतरलोय आणि निघालोय लेण्याद्रीमधनं नेक्स्ट गणपतीला ओझर. ओझर आहे इथून 15 किलोमीटर. जेवायची काय असंच इच्छा नव्हती म्हणून काही जेवलो नाही आम्ही. थोडा एक वडापाव खाल्ला आणि निघालो. गरमी भयंकर आहे भाई, भयंकर. म्हणजे आम्ही एवढ्या गरमीत चढलो वर, बँड वाजले. तर ओझर गणपतीची पण अशीच एक आख्यायिका आहे. एक विघ्नासूर नावाचा एक असुर होता, म्हणजे डेव्हिल. तर गणपती बाप्पांनी त्याला हरवलेलं आणि त्या असुराने मग गणपती बाप्पाची माफी मागितलेली. तर त्याच्यानंतर गणपती बाप्पाने म्हणजे असे म्हणले की जिथं पण गणपतीची आरती अर्चना होत असते तिथं विघ्नसूर येणार नाही, म्हणजे त्रास नाही देणार. तर यावरती विघ्नासूर अशी आट घालतो, म्हणजे मागणी मागतो की जेव्हा पण गणपतीचं नाव घेतलं जाईल तेव्हा विघ्नसूरचं पण नाव कुठल्या तरी याने घ्यायला पाहिजे. आणि यावरूनच या गणपतीचं नाव असं विघ्नेश्वर विनायक असं पडलेलं आहे. राईडमध्ये यार मजा येते आज फुल. म्हणजे ना कालची जी म्हणजे म्हणतो ना सुखाची झोप झाली अशी. म्हणजे एवढे खतरनाक झोपलेले सगळे आणि सकाळी फ्रेश. ऑल द थोडा लेट झाला बट फ्रेश होते. फ्रेश असणं इम्पॉर्टंट होतं आजच्या राईडला, कारण की आजची पण हेक्टिकच आहे. फक्त आम्हाला दर्शनाला लकीली अजून तरी कुठे गर्दी नाही लागली. ऑल द दुसराच गणपती आमचा झाला आहे बट अशी गर्दी नाही लागली, त्यामुळे आत्तापर्यंत तरी मजा आली. उन्हाने त्रास दिला तो देतोच आहे ऊन, बट आपल्याकडे त्याचा काही ऑप्शन नाही. ॲक्च्युली ऊन एवढं नसेल बट आम्ही गेअर्स बिअर्स घालून दुनियादारी जी करतोय ना त्यामुळे झाला लफडा आहे सगळा. रोड्स आहे ना खूप चांगले झालेत. म्हणजे मला अजूनही आठवत आहे पहिली जी अष्टविनायक राईड आम्ही केलेली, मला आता इयर सुद्धा नाही आठवत, 2018 असेल आय गेस. तेव्हा बँड वाजलेली, बँड. मी सांगतो लेण्याद्रीला आम्ही गेलेलो, मी आणि शार्दूल, आम्ही दोघंच होतो तेव्हा राईडला. तर मी अर्ध्यातनं परत आलेलो. तेव्हा मी ऑलरेडी एक मूर्खपणा गेलेलो की मी जॅकेट घालून चढत होतो, म्हणजे मला गरम होत होतं तरी मी तेच करत होतो मी. आणि त्यामुळे मी अर्ध्यातच परत आलो, होईनाच माझ्याकडनं. मग आम्ही ओझरला निघालो, असं 7-8 किलोमीटर आलो. म्हटलं नाही यार एवढं आलोय मी आणि असं नाही व्हायला पाहिजे, म्हणून फॉर्ममध्ये आम्ही परत गेलो. परत दर्शन घेतलं, मग मी वरती पूर्ण चढलो आणि मग दर्शन घेऊन आम्ही कंटिन्यू केलेलं. पण नाही तेव्हापासून म्हटलं नाही भाई आलोय तर भाई जायचंच, किती बँड वाजव जायचंच. वाट लागते गाडीवर बट म्हणजे मजाही येते, बट वाटही तेवढीच लागते. आमच्यासोबत तर सूरज एंटॉर्कवर आहे, त्याची तर पूर्णच बँड वाजत असेल ना. त्याची गाडी अशी त्याला जेवढी पाहिजे तेवढी पळतच नाही, कम्फर्टचा तर स्कूटीला विषयच नाही. आणि सटकत तर कंटिन्यू सटकत राहते, पक्क रिस्की आहे स्कूटी तर. बट आपला काय मजा आलीशी मतलब आहे आम्हाला, त्यामुळे काय चालतंय, सगळ्या गोष्टीचा प्रवासात सुरूच असतो. रिस्क तर आहे यार, म्हणजे तुम्ही 2 व्हीलर म्हणजे पक्क रिस्की प्रकार आहे. मला तर कधी कधी असं रूमवर गेल्यावर वाटतं चहा आयला काय करून आलो आम्ही आज, असं होतं. लय डेंजर स्टंट झाला असं वाटतं कधी कधी. म्हणजे एवढे क्लोज कॉल्स होतात. आता हे कॅमेऱ्यात तर मी दाखवत नाही सगळं, म्हणजे मी काहीच नाही दाखवत क्लोज कॉल वगैरे, पण एवढं भयानक होत असतात ना, छोटे मोठे चालूच असतात. म्हणजे त्या क्षणाला आपण रिफ्लेक्सनी गाडी वाजते, पण नंतर जी फाटते ना थोड्या वेळाने
जागा असेल तिथं. अरे कसलं चेंज केलंय हे सुद्धा, भयानक चेंज झालंय. काहीच नव्हतं हे सगळं. हा अरे मस्त केलं एकदम बढिया. नो एंट्री प्रवेश. हा पुढे चला. हा लाव हे का समोर सावली. चल अरे बसू. चल घे सरळ. आपण सरको. तू लाव तुझी इथं लाव ना. अशी जाऊ दे ना का नको तिथं. कसं करणार आहे. कशाला दुसऱ्यांच्या आलो तू सरळ. जाऊ दे ना. फक्त त्यांनी लावले असे सगळ्यांचे का. अरे नको तशी नको. ते समोरच्या काढणार कसे. आपण गॅप ठेवणार, दुसऱ्याने गॅप न ठेवली तर बोंब होईल. लावायची तर एकदम आत तिथं लावा. विघ्नहर गणपतीचं आम्ही दर्शन घेऊन निघालोय ओझरमधनं. जॉन दादा क्या पिना है. उसाचा रस. ज्यूस वरना भाई उसाचा रसावर आले दादा. अभी जा रहे गन्ने का ज्यूस पिने. हा 220 रुपयाचा वॉटरमेलन ज्यूस वरनं डायरेक्ट किती रुपये. 20 रुपयाच्या रसावर आलोय आम्ही आता निघालोय ओझरमधनं. विघ्नहर गणपतीचं आमचं दर्शन झालंय. आणि हा काय व्ह्यू आहे यार. हे खूपच भारी केलंय. पहिले काहीच नव्हतं. हे सगळं म्हणजे पूर्णच काय पलट गेला. तो भक्ती निवास आहे. क्रमांक 3 लिहिलाय. मे बी अजून 2 आत असतील. एकदम भारी गेलाय अरे ओझरमध्ये. खूपच सही. आम्ही इथं जेवायचो. ते अन्नपूर्ण हॉटेल दिसत असेल तिथं आम्ही युजली जेवायचो. आज काय जेवायचं काही इच्छाच झाली नाही. अभि नेक्स्ट स्टॉप आहे रांजणगाव. आपलं महागणपती रांजणगावचं जो आहे 1 hour 27 minutes. अजून एक ही वेगळी गोष्ट मला ओझरला दिसली आहे. हे सुद्धा नवीनच केलेलं आहे. भारीच केलं आहे. तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट. खूपच सही केलं आहे. सगळे मावळे आहेत. चलो लेट्स गो. रिफ्यूल सेल्फ रिफ्यूल. काय रे टँक आहे ना. टँक इथं सगळे संत्रा फ्लेवरचा टँक पितात. हे पितोय जॉन दादा. एकच वादा जॉन दादा चाय. गाड्या आहे पार्ट इथं. एंटर कुठे गेली. अजून एक 50 किलोमीटर आहे रांजणगाव. थोडा एक क्विक ब्रेक घेऊन पलटी मारणार आहे. त्या साईडला बघ. आवर जॉन दादा चला. है तेरी तो फेल जॉन. फेल झाला जॉन. अरे काय खरं नाही जॉनचं. लेट्स गो. जॉन दादानी स्वतःचा रिफ्यूल करून आम्ही निघालोय. आम्ही टँगो मारलं. टँगो काय रे. टँगो ऑरेंज. ए टँगो नाही टँग आहे ना रे. हा टँगो वेगळाच अर्थ होतो डायरेक्ट. दारू चपटी नाही बाबा. पोरांनी आपलं टँगच पिलाय. पुरी चपटी नाही पिले. रांजणगावच्या महागणपतीची पण एक आख्यायिका आहे. त्यामध्ये असं म्हटलं जातं की त्रिपुरा असुर होता एक. तो म्हणजे गणपती बाप्पाची अशा तपश्चर्या वगैरे करून तो असं खूप शक्तिशाली बनतो. आणि असं म्हटलं जातं की फक्त शंकर भगवानच त्याचा वध करू शकतात. आणि म्हणजे ऑब्व्हियसली तपश्चर्या करून गणपती बाप्पा प्रसन्न वगैरे होऊन त्याला खूप शक्ती वगैरे मिळते असं. त्यानंतर असं होतं की जसं त्याला समजतं की खूप शक्तिशाली आहे आणि फक्त शंकर भगवानच त्याचा वध करू शकतात.
तेही गणपतीचं एक म्हणजे कुठलं तरी स्तोत्र म्हणूनच येते. आता स्तोत्र मला एक्झॅक्ट नाही आठवत, मी इथं ॲड करेल स्क्रीनवर ते. तर ते असं स्तोत्र म्हणून त्याला म्हणजे त्याचा वध करायचा असतो, स्तोत्र म्हणूनच. तर हे जेव्हा त्याला कळतं तो सगळ्या देवांना असा त्रास देत असतो. म्हणजे खूप त्रास, म्हणजे असं म्हणतो ना, एक स्वतःची शक्ती वगैरे दाखवणं वगैरे काइंड ऑफ तसं तो त्रासच देत असतो म्हणायचं मला, इन शॉर्ट. आणि मग देव सगळे असे म्हणजे ऑब्व्हियसली त्यांना पण देव असे म्हणजे शंकर भगवानकडे जातात हे सगळा प्रॉब्लेम सांगायला. मग शंकर भगवान गणपती बाप्पाची अशी म्हणजे एक स्तोत्र म्हणून गणपती बाप्पाचं ते त्या असुराचा वध करतात. आणि ती जिथं स्तोत्र म्हटले ती जागा म्हणजे आपली रांजणगाव. रांजणगावला आधी मणिपुरी म्हणायचे, म्हणजे त्या जागेला जेव्हा शंकर भगवानने त्या असुराचा वध केलेला त्याला मणिपूर म्हणायचे. त्यानंतर त्याचं नाव बदलून असं रांजणगाव केलेलं आहे. आणि महागणपती हा सगळ्यात शक्तिशाली गणपती म्हणतात अष्टविनायक मधला. जॉन दादा आणि शार्दूल दोघांची बँड वाजलेली आहे. कमीत कमी बँड वाजण्यासाठी एक हात कमरेवर डायरेक्ट. सब दुख रहा है सब. काय रे तो डायलॉग खड़ा होता तो काय, बैठता हूं तो दर्द उठता है, बैठता हूं तो दर्द उठता है, दर्द उठता है बैठ जाता हूं. अशी वाली फिलिंग आहे सगळ्यांची. सूरजची कंडिशन तर डेंजर बघायला पाहिलं होतं. आता शूट कॅमेरात झालं की नाही काय माहिती कॅप्चर. परत स्पीड ब्रेकर कॅप्चर करतो थांब तुला. 5 वाजलेत आणि आपण पोचलोय रांजणगावला. रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन घ्यायला आपण पोचलोय. झालं हे उतरलो. उजव्या बाजूला मंदिर वही है वही. लेट्स गो. गाडी समोरच लावू. समोरच घे, समोर समोर. मी म्हटलं समोरच लावू. हा 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 तिथंच इथंच लावलेली आपण. चला घुसायचं का, आवाज येतोय. घुसायला लागेल अजून मधून. ट्रकची तरी काय वाट बघतो. चला लेफ्ट साईडला बघा, लेफ्टला काय. चला इथंच आपलं जागा बघून लावून टाक. तिथं आहे अच्छा, हे गेट मधून आत घेऊ. चल वळू इथून. अरे या स्प्लेंडरला सुद्धा इथे USB दिलंय राव. का लावलंय त्याने इथं USB लावलंय भाईने. आणि एवढं म्हणजे OEM वाटतं ते डायरेक्ट. नवीन आहे काही. हो नवीन आहे. रांजणगावला आलोय, महागणपतीचं दर्शन घेतलंय आणि युजलला काहीतरी खुजली सुचली. काय सुचलं? BTS बनवायचं. BTS का BTS बनवणार आहो. येले BTS का BTS. सगळे गेअर्स काढून बसलेत. अनिकेतच्या हिशोबाने अजून अर्धा तास इथं बसायचं आहे ना रे. अर्धा तास बसायचं ना इथं. हां तू बस, मग आम्ही निघतो. निघू 15-20 मिनटं थांबून. आता लास्ट मोरगाव. रांजणगाव मधनं आम्ही निघालोय. भयंकर ट्रॅफिक आहे इथं. आम्हाला आहे आता एक राईट टर्न आणि मोरगाव आहे 70च्या एक कमीच असेल. मला U-टर्न मारूनच जायचं आहे. मला वाटतं डायरेक्ट राईट असेल. बट ठीक आहे, U-टर्न मारून येऊ आता. 800 मीटरला आहे U-टर्न. तर आमचे 8 गणपती तर झाले आहेत. बट जी यात्रा आम्ही करतोय ती आम्हाला पूर्ण करण्यासाठी मोरगावला परत जायला लागतं.
सनसेट एवढा भारी दिसतोय आम्हाला. वाव, काय सनसेट दिसतोय. इथं एवढा ट्रॅफिक आहे, युटर्न मारायचे लय वांदे होतात. बट ठीक आहे, झाला आमचा युटर्न मारून. तर थोडीफार ऑफ रोड टाकून आम्हाला काढायला लागेल गाडी. तर राहिलाय 55 किलोमीटर हाच रोड आहे. मोरगाव 1 तास 12 मिनिटं सांगताय, त्याच्या आधीच पोहोचू. रोड एकदम टाकाटक आहे, एक नंबर रस्ता आहे. अष्टविनायक हायवेतले जेवढे रोड आहे मॅक्झिमम मी म्हणेल 75-80% तर भारीच आहे. एखाद दुसरा पॅच किंवा जास्त स्पीड ब्रेकर आहे आणि असे म्हणजे 20% असेल. बट मॅक्झिमम रोड एक नंबर आहे. म्हणजे चांगलं म्हणजे आपल्या सेडन कार्स वगैरे सगळ्या गाड्यांचा काही विषय नाही. कोणतीही गाडी आणा एकदम बढी आहे. अष्टविनायक दर्शन करायला लय मजा येते. बट मला म्हणजे मी आता बऱ्याच वेळा केलंय, सही मजा येते. हे राईड झाल्यावर तर सॅटिस्फॅक्शन आहे ना, ते नेक्स्ट लेवल आहे यार. काय स्कायलाईन भारी दिसते, एक नंबर गोल्डन आर यार. ते नाही लय लाईट शॉट डोळ्यावरच, आणि त्याच्या हेल्मेटला ते किडे असे चिटकून आहे, त्याने तर अजून ते फ्लिकर होतं. त्यात आमचा जॉन हाय बीमच ठेवतो, कधी लो करतच नाही. त्याला आता जॉनलाच पुढे पाठवला मी. जॉन त्याचा ऐकतच नाही. हाय बीम तर हाय बीमच भाई. आपल्या माणसाला कोण गोळी मारतंय. आता आपण त्याला हाय देऊ. हा, वाजलेत 7:45 आणि आम्ही पोहोचलोय मोरगावला. ऑलमोस्ट एक 10-15 मिनिटात आमचं दर्शन होईल. बघा, मोरगाव श्री मयुरेश्वर मंदिर. आता एंट्री आम्ही शोधतोय, एकच मिनिट. इथं राईट, शार्दूल. हे बघ, इथं समोरच आहे, मंदिरापाशी झालो. कुठे लावायची गाडी? लावू इथं, काय गरज. चल, कुठे लावता येईल तसं काय, आता काय गर्दी नाही ना. हा चल घे, ये पुढे. लाव, इथंच लाव. अच्छा ठीक आहे लावतो. 7:45 वाजलेत आणि आम्ही एकदम मंदिराच्या समोर. मस्त पार्किंग मिळाली. आता काय गर्दी नसेल आज. काल संकष्टीमुळे खूप गर्दी होती. आज ऑल गुड. पोहोचलो आम्ही मयुरेश्वर मंदिराला. गँग इज हिअर. गाड्या आम्ही लावल्यात. आता झूम नाही होणार. लकीली इथंच मिळाली पार्किंग. आज नो गर्दी. होपफुली 10-15 मिनिटात दर्शन होईल. लेट्स गो. पहिल्या दिवशी आपण मोरगाव केला, मग केला सिद्धिविनायक, सिद्धटेक, मल्लाळेश्वर, महड, थेऊर, लेनेद्री, ओझर, महागणपती आणि बॅक टू मोरगाव. बॉईज प्लेड वेल. कुठे गेले बॉईज? देर आर बॉईज कुठे? आले. बॉईज प्लेड वेल. कुणाची कसम रे? आणि काय? चला आम्ही निघालोय मोरगाव मधनं. किती वाजले? 9 वाजता निघालोय. अशाप्रमाणे आमची अष्टविनायक यात्रा संपूर्ण झाली. आता आमचा प्लॅन आहे मध्येच रस्त्यात कुठेतरी आम्ही जेवून मग घरी जाऊ. 11:30 पर्यंत पोहोचू असं दिसत आहे आम्हाला घरी. पण जाऊ दे, आता काय जो काय वेळ लागेल तो लागेल. काही नाही आम्हाला. आमचं सगळं व्यवस्थित दर्शन झालं ते इम्पॉर्टंट होतं आमच्यासाठी.
त्यामुळे ठीक आहे. माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी थोडी जास्त स्लो आहे, सो आता मी जास्त ब्लॉग नाही करणार. मी जेवायला बसेल तेव्हा मी थोडाफार चार्ज करेल याला आणि मग आपण कंटिन्यू करू. पुण्यात पोचलो आम्ही आणि ले जॉन. अरे फ्लॅश मारा साहेब. आला 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 जॉन दादा आपले चहा पितात आहे. ऑलमोस्ट म्हणजे पुण्यातच आहे आम्ही मुंडव्याला. अजून 15-20 मिनिटात घरी. वाजलेत 10:30 आणि आम्ही पोचलोय पुण्यात प्रॉपर कात्रज चौकात आहे आत्ता आम्ही. आता काय हार्डली घर सगळ्यांचं जवळच आहे, 5-10 किलोमीटर. फक्त शार्दूलला तळेगावला जायचं आहे, पण आमचा प्लॅन आहे जेवून जायचं. सो आम्ही एक हॉटेल आहे पावदानमध्ये, आता तिथं जेवायला थांबणार अँड बॅक टू पवेलियन. हा जो आम्ही अष्टविनायकचा रूट केला याची माहिती ॲज इन लिंक गुगल मॅपची मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोय. आणि जेवढी काय मला माहिती होती मी ती सगळी ब्लॉगमध्ये सांगितली आहे. बट त्या व्यतिरिक्त काय इंटरेस्टिंग वाटलं असेल मला, मी ते डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड करून देईल. तर या ब्लॉगमध्ये इतकंच. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. आवडला असल्यास नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा. तुमचे काय सजेशन असेल तर नक्कीच कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामलाही मला फॉलो करायला विसरू नका. मी नेहमी मोटरसायकलिंग कंटेंट तिथं टाकत राहतो. चलो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.